शारंगधर वसंतराव देशमुख कधी काळी सतेज पाटील यांचा उजवा हात असलेले काँग्रेसचे गटनेते आणि दक्षिण दिग्विजयाचे शिल्पकार. मात्र आज तेच शारंगधर देशमुख शिवसेनेचे गटनेते झाले आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत खूप वर्षांनी शिवसेनेने 2 अंकी नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळवले आहे. ते निवडून आणण्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित नाना कदम यांच्या बरोबरीने शारंगधर देशमुख यांचा देखील सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच या नव्या सभागृहात शिवसेनेचे गटनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशी 6 कारणे ज्यामुळे शारंगधर देशमुख यांची गटनेतेपदी निवड करणे त्यांच्या नेत्यांना क्रमप्राप्त ठरले. तर मित्रांनो, तुम्हाला जर कोल्हापूर आणि राज्याच्या राजकारणातील बारकावे समजून घ्यायचे असतील तर आत्ताच आपल्या विषयाआड या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि नवीन व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला देखील प्रेरणा मिळेल. तर शारंगधर देशमुख यांची गटनेतेपदी निवड होण्याचे पहिलं कारण आहे सतेज पाटील यांना विरोध करण्याची धमक. कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील हे तसे मोठे नाव. सध्या ते फक्त विधान परिषदेवर आमदार असले तरी त्यांचा मुक्त वावर हा सर्व क्षेत्रात दिसून येतो. ते सहकार, ग्रामीण आणि शहरी अशा तिन्ही राजकारणात महायुतीसमोर आव्हान म्हणून उभे राहताना दिसून येतात. त्यामुळे त्यांना महानगरपालिकेच्या राजकारणात शह देण्यासाठी शारंगधर देशमुख यांच्यासारखे दुसरे नाव शहराच्या राजकारणात नाही, हे वरिष्ठ नेते देखील जाणून आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गटनेतेपदासाठी शारंगधर देशमुख हीच पहिली पसंती असणार आहेत असा कयास सर्वांनीच लावला होता. कारण क्रमांक 2, शिवसेनेचे भविष्य. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असले तरी 2029च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमधले सगळे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. त्याचाच भाग म्हणून येणाऱ्या काळात कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा वरचष्मा राहावा यासाठी शारंगधर देशमुख यांना ताकद देणे गरजेचे होते. म्हणून देखील त्यांची निवड गटनेतेपदी करण्यात आली आहे. कारण क्रमांक 3, सभागृहातील अनुभव. शारंगधर देशमुख हे गेले अनेक वर्षे सभागृहात काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समिती सभापती म्हणून काम बघत आहेत. त्यांना सभागृहातील कामकाजाचा चांगलाच अनुभव असून त्यांच्या त्या अनुभवाचा फायदा देखील शिवसेनेला शहरात काम करताना होऊ शकतो. त्याचबरोबर भाजपवर वचक ठेवणे देखील शिवसेनेला क्रमप्राप्त असणार आहे. म्हणून सुद्धा पक्ष नेतृत्वाने शारंगधर देशमुख यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. कारण क्रमांक 4, स्थायी समिती सभापती किंवा उपमहापौर पदाचे दावेदार. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे 2.5 वर्षे महापौर पदासाठी आग्रही असले तरी तशी वाटणी पदाचे होणे सध्या तरी शक्य वाटत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वाटणीला उपमहापौर पद आणि 2.5 वर्षासाठी स्थायी समिती सभापती पद येऊ शकते. जर पहिल्यांदा स्थायी समिती सभापतीपदी जर शिवसेनेच्या एखाद्या नेत्याला बसवायचं असेल तर त्यात सगळ्यात वरचा क्रमांक शारंगधर देशमुख यांचा लागतो. त्यामुळे देखील त्यांची निवड गटनेतेपदी करणे क्रमप्राप्त ठरले आहे. कारण पक्षातील क्रमांक 1चा नगरसेवक हा कोणत्याही मोठ्या पदाचा मुख्य दावेदार असतो. कारण क्रमांक 5, पालकमंत्री, आमदार आणि सर्व नेत्यांबरोबर असलेले निकटवर्तीय संबंध. शारंगधर देशमुख हे कोल्हापूरचे सध्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचबरोबर त्यांचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत देखील ट्युनिंग खूप चांगले आहे. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित नाना कदम यांचे ते जवळचे मित्र आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या बाबतीत निर्णय घेणाऱ्या या तिन्ही नेत्यांनी एकमुखाने शारंगधर देशमुख यांची निवड गटनेतेपदी केली आहे. कारण क्रमांक 6, हे कारण सगळ्यात महत्त्वाचे मानले जाते. ते म्हणजे शिवसेनेत दुपडी निर्माण होऊ नये म्हणून. कोल्हापूर शहरात एकसंघ शिवसेना असल्यापासूनच त्याला गटबाजीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. आता नव्याने उभे राहत असलेल्या शिवसेनेला गटबाजीची लागण होऊ नये म्हणून देखील शारंगधर देशमुख हे महत्त्वाचे ठरणार आहेत. शारंगधर देशमुख हे विकासात्मक कामाबरोबरच कडक शिस्तीचे म्हणून देखील ओळखले जातात. त्यांचे सभागृहात आपल्या नगरसेवकांवर तसेच आपल्या कार्यकर्त्यांवर बारीक लक्ष असते. ते जितक्या तत्परतेने कार्यकर्त्यांच्या मदतीला येतात तितक्याच हक्काने ते चुकणाऱ्या कार्यकर्त्याची कान उघडणी देखील करतात. त्यामुळे त्यांची निवड ही शिवसेनेत भविष्यात होणारी गटबाजी टाळण्यासाठी देखील महत्त्वाची ठरणार आहे. शारंगधर देशमुख हे येणाऱ्या काळात शिवसेनेसाठी शहरात आणि जिल्ह्यात एक महत्त्वाचे नेते असणार आहेत. त्यामुळे त्यांची ही निवड गटनेतेपदी करण्यात आली आहे. तुम्हाला काय वाटतं? अजून अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे शारंगधर देशमुख यांची निवड गटनेतेपदी करण्यात आली आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विषयाआड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.